नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 17 मार्च 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, 2024चा मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कृष्णात खोत यांना। 12 मार्च 2024 रोजी मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार कोल्हापुरातील कृष्णात खोत यांना देण्यात आला आहे। त्यांच्या रिंगाण या कादंबरीला हा पुरस्कार देण्यात आला आहे। त्यांनी या कादंबरीमध्ये विस्थापितांच्या जगण्याचं चित्रण केलं आहे। साहित्य अकादमी पुरस्कार हा साहित्य क्षेत्रातील अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो। साहित्य आणि भाषा क्षेत्रातील असाधारण योगदानासाठी साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो। साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्याला 1 लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाते। साहित्य अकादमी पुरस्कार भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या 24 भाषांना दिला जातो। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच नीती आयोगाच्या सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे निधी छिब्बर। मार्च 2024 मध्ये निधी छिब्बर यांची नीती आयोगाच्या सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांची नियुक्ती ही पुढील 1 वर्षांसाठी करण्यात आली आहे। त्या आसाम मेघालय केडरच्या 1994च्या IASच्या बॅच मधील अधिकारी आहेत। यापूर्वी त्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष होत्या। नेक्स्ट आहे, महाराष्ट्र सरकार कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात महाराष्ट्र भवन बांधणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर। महाराष्ट्र भवनाच्या बांधकामासाठी श्रीनगर विमानतळाजवळ 2.5 एकर जमीन संपादित करण्यासाठी जम्मू आणि काश्मीर प्रशासनाकडून मंजुरी मिळाली आहे। श्रीनगरमध्ये असलेल्या बडगाव मध्य काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्यात येणार आहे। जम्मू काश्मीरला भेट देणाऱ्या राज्यातील पर्यटक आणि अधिकाऱ्यांना महाराष्ट्र भवन निवास आणि इतर सुविधा पुरवणार आहे। जम्मू काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे। यासाठी 8.16 कोटी रुपये खर्चून महाराष्ट्र सरकारने जमीन घेतली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, मानव विकास निर्देशांक 2023-24 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचे उत्तर 134वा। 13 मार्च 2024 रोजी युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजेच UNDPच्या ब्रेकिंग द ग्रीडलॉक ध्रुवीकृत जगामध्ये सहकार्याची पुनर्कल्पना हा अहवाल जारी केला आहे। या अहवालानुसार जागतिक मानव विकास निर्देशांकात भारताची 1 अंकाने सुधारणा झाली आहे। HDI मध्ये आरोग्य, ज्ञान आणि राहणीमान या मानवी विकासाच्या 3 मूलभूत पैलूंमध्ये देशाच्या यशाचे मोजमाप केले जाते। 2022 मध्ये भारत 193 देशांच्या सूचीमध्ये 134व्या क्रमांकावर आहे, तर 2021 मध्ये भारत 191 देशांमध्ये 135व्या क्रमांकावर होता। भारताचे HDI मूल्य 2022 मध्ये 0.644 पर्यंत वाढले आहे, तर 2021 मध्ये ते 0.633 एवढे होते। आयुर्मान 67.2 वरून 67.7 वर्षांपर्यंत वाढले आहे। शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्षे 12.6 वर पोहोचलेली आहेत, तर शालेय शिक्षणाची सरासरी वर्षे 6.57 पर्यंत वाढली आहे। आणि GNI प्रति व्यक्ती $6,542 वरून $6,551 पर्यंत पोहोचला आहे। HDI निर्देशांकातील टॉप 5 देश बघूया। पहिल्या क्रमांकावरती आहे स्वित्झर्लंड, दुसऱ्या क्रमांकावरती आहे नॉर्वे, तिसऱ्या क्रमांकावरती आहे आइसलँड, चौथ्या आहे हाँगकाँग आणि 5व्या क्रमांकावरती आहे डेन्मार्क। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्याने कृषक उन्नती योजना लागू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे छत्तीसगड। मार्च 2024 मध्ये छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी कृषक विकास योजना सुरू केली आहे। या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव ही सहभागी झाले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील शेतकऱ्यांकडून 3100 रुपये प्रति क्विंटल दराने धान खरेदीची हमी दिली होती। कृषक उन्नती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना धानाच्या किमतीतील 3100 रुपये प्रति क्विंटल फरकाची किंमत दिली जाणार आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 24,75,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 13,320 कोटी रुपयांची मदत थेट वितरित केली जाणार आहे। या योजनेअंतर्गत बालोद जिल्ह्यातील 1,44,000हून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 686 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा होणार आहे। नेक्स्ट आहे, निवडणूक आयोगाने इलेक्ट्रोल बॉन्ड्सची आकडेवारी सार्वजनिक केली आहे। त्यानुसार कोणत्या पक्षाला सर्वाधिक देणग्या मिळाल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे भारतीय जनता पार्टी। निवडणूक आयोगाने 14 मार्च 2024 रोजी त्यांच्या वेबसाईटवर इलेक्ट्रोल बॉन्ड्सचा डेटा जारी केला आहे। यामध्ये 12 एप्रिल 2019 ते 24 जानेवारी 2024 पर्यंत ज्यांनी इलेक्ट्रोल बॉन्ड खरेदी केले त्यांची माहिती देण्यात आलेली आहे।
विविध कंपन्यांनी खरेदी केलेले निवडणूक रोखे, यामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे फ्युचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांनी 1368 कोटी रुपयांचे बॉन्ड्स खरेदी केले। दुसरे आहे मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड 966 कोटी, क्विक सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेड 410 कोटी रुपये। तर विविध पक्षांना मिळालेले निवडणूक रोखे आहेत, यामध्ये 1 नंबरवरती आहे भारतीय जनता पक्ष, याला 6060 कोटी रुपये मिळाले आहेत। किती? 6060 कोटी रुपये। तृणमूल काँग्रेसला 1609 कोटी रुपये, तर काँग्रेसला 1422 कोटी रुपये मिळालेले आहेत। नेक्स्ट आहे भारताच्या नुमालीगड रिफायनरी लिमिटेडने आपले पहिले संपर्क कार्यालय कोणत्या देशात उघडले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बांगलादेश। मार्च 2024 मध्ये भारताच्या नुमालीगड रिफायनरी लिमिटेडने बांगलादेशातील ढाका येथे पहिले कार्यालय उघडले आहे। हे कार्यालय कंपनीसाठी संपर्क कार्यालय म्हणून काम करणार आहे। भारत बांगलादेश मैत्री पाईपलाईन प्रकल्पाचे उद्घाटन 18 मार्च 2023 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या हस्ते संयुक्तपणे करण्यात आले। हा प्रकल्प सीमापार पाईपलाईनद्वारे बांगलादेशाला पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा करण्याच्या उद्देशाने चालवला जात आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे नवनीत कुमार सहगल। मार्च 2024 मध्ये नवनीत कुमार सहगल प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष बनले आहेत। नवनीत कुमार सहगल हे 1988च्या बॅचचे यूपी कॅडरचे निवृत्त IAS अधिकारी आहेत। 2020 मध्ये अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या सूर्यप्रकाश यांच्यानंतर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तब्बल 4 वर्षांनंतर हे पद भरण्यात आलेले आहे। प्रसार भारती ही दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओच्या कामकाजावर देखरेख करते। नेक्स्ट आहे अलीकडेच प्रादेशिक विमान सेवा फ्लाय 91 चे उद्घाटन कोणी केले? तर याचे योग्य उत्तर आहे ज्योतिरादित्य सिंधिया। मार्च 2024 मध्ये केंद्रीय नागरी उड्डाण आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी फ्लाय 91 या प्रादेशिक विमान सेवेचे उद्घाटन केले। तसेच त्यांनी गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि लक्षद्वीपच्या अगाटी बेटादरम्यानच्या पहिल्या उड्डाणाला हिरवा झेंडा दाखवला आहे। एअरलाइन फ्लाय 91 ही 18 मार्च रोजी व्यावसायिक सेवा सुरू करणार आहे। फ्लाय 91 ही गोवा आधारित एअरलाइन आहे। तिचे MD आणि CEO मनोज चाको हे आहेत। नेक्स्ट आहे पॅलेस्टाईनचे नवे पंतप्रधान कोण झाले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे मोहम्मद मुस्तफा। मार्च 2024 मध्ये मोहम्मद मुस्तफा हे पॅलेस्टाईनचे नवे पंतप्रधान झाले आहेत। राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी त्यांची नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे। त्यांच्या आधी मोहम्मद सतेह हे पॅलेस्टाईनचे पंतप्रधान होते। मोहम्मद सतेह यांनी गाझापट्टीत पॅलेस्टिनींवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता। नेक्स्ट आहे भारतातील सर्वात उंच हवामान टॉवरचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश। मार्च 2024 मध्ये पृथ्वी विज्ञान मंत्री किरण रिजिजू यांनी मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यात मध्य भारतातील वायुमंडलीय संशोधन परीक्षण केंद्राच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले। हे केंद्र देशातील सर्वात उंच हवामान टॉवर आहे। या टॉवर पासून 200 किलोमीटर दूरवरून शास्त्रज्ञ ढग शोधू शकतील। ढगांचे स्थान आणि पावसाची वेळ 3 तास अगोदर कळणार आहे। मान्सून नियंत्रित करणाऱ्या प्रक्रियांबद्दल चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी याची स्थापना करण्यात आली आहे। भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने याची स्थापना केली आहे। भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र पुणे महाराष्ट्र येथे स्थित आहे। नेक्स्ट आहे नुकतेच सागर परिक्रमा नावाचे पुस्तक कोणी प्रकाशित केले? तर परषोत्तम रुपाला यांनी प्रकाशित केलेले आहे। मार्च 2024 मध्ये केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला यांनी गुजरातमधील राजकोट येथील अभियांत्रिकी संघटनेत सागर परिक्रमा नावाचे पुस्तक आणि व्हिडिओ प्रकाशित केले आहे। यामध्ये सागर परिक्रमा यात्रेचा इतिहास, सागरी मार्ग, सांस्कृतिक आणि भौगोलिक शोध आणि प्रवासाच्या सर्व 12 टप्प्यातील उल्लेखनीय प्रभाव यासारख्या विविध घटकांचा समावेश आहे। नेक्स्ट आहे नुकतेच सादी मोहम्मद यांचे बांगलादेशात निधन झाले ते कोण होते? तर त्याचे योग्य उत्तर आहे रवींद्र संगीत गायक। मार्च 2024 मध्ये सादी मोहम्मद यांचे वयाच्या 17व्या वर्षी बांगलादेशात निधन झाले। ते प्रसिद्ध रवींद्र संगीत गायक होते। त्यांनी रबी राव या सांस्कृतिक संस्थेचे संचालक म्हणूनही काम केले। रवींद्र संगीत ही रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली गाणी आहेत। नेक्स्ट आहे नॉर्दर्न कोलफील्ड्स लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहेत? तर याचे उत्तर आहे बी साईराम। मार्च 2024 मध्ये बी साईराम यांची नॉर्दर्न कोलफील्ड्स लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे।
नॉर्दर्न कोलफील्ड्स लिमिटेड ही सिंगरौली स्थित कोल इंडिया लिमिटेडची प्रमुख उपकंपनी आहे। त्यांना कोळसा क्षेत्रातील सेवेचा 33 वर्षांचा अनुभव आहे। नेक्स्ट आहे भारतातील फिनटेक इकोसिस्टीम मजबूत करण्यासाठी भारत सरकारने कोणासोबत कर्ज करार केला आहे? तर याचे उत्तर आहे आशियाई विकास बँक। मार्च 2024 मध्ये भारत सरकार आणि आशियाई विकास बँक यांनी भारतातील फिनटेक इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी 23 दशलक्ष डॉलर कर्ज करारावर स्वाक्षरी केली आहे। या अंतर्गत फिनटेक शिक्षण बळकट करण्यासाठी, स्टार्टअपच्या यशाचा दर वाढवण्यासाठी आणि फिनटेक संशोधन आणि नवक्रमाला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय फिनटेक संस्था स्थापन करण्यात येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।